सो हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे माझा बर्थडे. हॅपी बर्थडे तुम्ही. आणि आता सकाळी आम्हाला लोकांना आज सुट्टी होती. उद्या आमचा पेपर आहे. सो मी आज पार्टी नाही करणार आहे, उद्या पार्टी करणार आहे सॅटर्डेला. मी ते पण ह्या व्हिडिओमध्ये इन्क्लुडेड असेल. आणि आता मी नाश्ता करून झालेला आहे. बाकी सगळं अरेंजमेंट्स उद्यासाठी थोड्याशा करायच्या आणि अभ्यास पण करावा लागणार आहे, कारण सकाळी उद्या पेपर आहे. सो आजच्या दिवसात असं एवढं काही खास नाही होणार आहे. पण मी एक गोष्ट ठरवली आहे जी मी करणार आहे. दीदीचा बर्थडे होता तेव्हा दीदीला काही सांगितलं की दीदीचं एकच वाक्य होतं, आज माझा बर्थडे, आज माझा बर्थडे, आज माझा बर्थडे. सो आत्ता ह्या व्लॉगमध्ये आजच्या दिवसात जेवढा पण मला कोणी काय काम सांगेल, काही सांगेल, पटकन कॅमेरा काढणार आणि मी शूट करणार. आज माझा बर्थडे आहे. सो टुडे मी काहीही नाही करणार आहे. आणि आता मी फर्स्ट चारकोल फेस मास्क लावते, पील ऑफ मास्क लावते चेहऱ्याला. आणि मग ते सगळं झालं की तोपर्यंत दीदी पण येईल, मग भेटूया. सो गाईज, इथे आम्ही लोकांना खूप वेळ आधी गप्पा मारत बसलेलो आणि मी तिचा शोल्डरला क्लिप लावला. तिला रिअलाइजच नाही झालं किती वेळ, अर्धा तास ती तशीच बसलेली. आणि मग त्याच्यानंतर तिने काढला तो क्लिप. गाईज, आता दीदी पण आलेली आहे. ती आधी फुल रिलॅक्समध्ये बसली. आणि व्हॉट इज आर टुमॉरोज प्लॅन? तयारी का नाही केली? पप्पा येणार आता, आले पण असतील. दरवाजा सांगते तुला, पप्पा अजून 2 तास येत नाही. पण जे काय आहे, मी माझा ड्रेस मागवलेला ऑनलाईन. तो ऑनलाईन आला, त्याच्यानंतर मी ट्राय करून बघितला. तो बॉडीकॉन ड्रेस होता. पण मला एवढा जास्त लूज होता ना, खूप वर्स्ट लूज होता. आणि तो अल्टर केला तरी हे म्हणजे काही हेच नाही, त्याला अल्टरच नाही करू शकत आपण, तशा टाईपचं आहे. त्याच्यावरची मस्त शग वगैरे होती. मला खूप आवडलेला तो ड्रेस. बट अनफॉर्च्युनेटली तो ड्रेस मला रिटर्न करावा लागला. आणि आता आमचा प्लॅन आहे की मोस्टली आम्ही झुडिओ किंवा वेस्ट साईड जाऊ. सो पप्पा मला बोलले मी अर्ध्या तासात येतो, तू तयारी करून बस. आणि पप्पा गेले पप्पांच्या फ्रेंडकडे. सो मला नाही वाटत तेवढ्यात पप्पा येणार आहेत, पण तरी मला तयारी करून बसलं पाहिजे. सो म्हणून. आणि उद्या मावशी वगैरे येणार आहेत माझ्या बड्डेला. आणि माझे स्कूल क्लासेसचे फ्रेंड्स असणार आहेत. मजा होणार आहे फुल ऑन. आणि माझा जो काही आउटफिट असेल तो मी बघू, म्हणजे झुडिओमध्ये जर तुम्हाला दाखवलं तिकडे दाखवेन किंवा डायरेक्ट बर्थडेला दाखवेन. सो भेरूया आता डायरेक्ट थोड्या वेळानंतर. फायनली झुडिओमध्ये आला. आता मी चेंज करते आहे. मी सिलेक्ट केले आहे 4 फ्रॉक्स. मला घ्यायचा एकच आहे कुठला तरी त्यातला. सो आता मी ट्राय करते आणि मग एक फोटो लागते त्यातला मी कुठला घेतला आहे ते माझं स्वतः डायरेक्ट नंतरच सांगते, म्हणून बघा. सो काही झुडिओमधून शॉपिंग करून झालेलं आहे. मी ड्रेस घेतलेला आहे, मला खूप आवडला तो. म्हणजे बाकी मी 4-5 सिलेक्ट केलेले, पण त्यातला मला तोच एक असा प्रॉपर असा फिट सगळं आवडला. सो आता तो ड्रेस मी तुम्हाला उद्या पार्टीच्या वेळी दाखवेन. आता मी निघतो आहोत घरी जायला. घरी गेल्यावर मम्मीने पावभाजी बनवलेली, ते पण दाखवते. आणि भेटूया आता घरी गेल्यावर. सो गाईज, आता मी आलो आहे घरी. मम्मीने पावभाजी बनवली, थांबा दाखव. सी गाईज, सी पावभाजी. हे पावभाजी वगैरे कशी झाली आहे, कशी झाली आहे पावभाजी. आता मी पण खाऊन बघते. ड्रेस तर छानच आहे, एकदम मस्त. दीदीने पण अजून नाही बघितलं, मम्माने बघितलं, मम्माला पण आवडलं. मी संध्याकाळी बघितलं. पण मम्माची सगळ्यात पहिली रिॲक्शन अशी होती की हा कलर आहे. म्हणजे तुम्ही कलर गेस करा आणि मला कॉमेंटमध्ये सांगा विथ हे टाइम्स काय, म्हणजे असं टाकतो ना, म्हणजे इफ 3 मिनिट्स एवढे सेकंड्स, 4 मिनिट्स, तसं काय वाटतं गेस करा. फक्त मी एवढं सांगते की इट्स टाईप ऑफ 1 पीस. छान झाली आहे, छान झाले, बरोबर आहे. जास्त तिखट नाही, जास्त असं हे पण नाही, मस्त आहे. आता मी पावभाजी एन्जॉय करते आणि भेटते तुम्हाला संध्याकाळी. मी जसं तुम्हाला लोकांना बोललेली की आज माझा बर्थडे आहे, त्या हिशोबाने असं मस्त असं ते मला. सो काल मम्माने रात्री आईस्क्रीम आणलेला ना, तो आम्ही खाल्ला आणि उरलेला. सो मग आज कोण खाणार ते आईस्क्रीम? माझा बर्थडे आहे, मी खाणार, म्हणून ते आईस्क्रीम मी खाणार आहे.
का माझा बर्थडे आहे माझा बर्थडे आईज हम खाएगी मी नव्हतं शाणे तू तर प्रत्येक गोष्टीला माझा बर्थडे करत होती कामासाठी करत खायला नाही खायला नाही. आहे दाखवू थोडा वेळ आधीच हा मी तुम्हाला काय केलंय ह्या ब्लॉग मध्ये ऍड ते ह्याच्यात एवढा वेळ तुला क्लिप लावून ठेवलं का तुला कळलं माहिती होतं मला मी बोलली मम्मीला आतमध्ये तिला कधी कळलं माहितीये हा मी केस कापते पुढे जाऊ येऊ का पायाचे अरे एवढे केस आहेत पण नाही एकदम बारीक बारीक आहेत तर मी असं करून ट्राय करते सो भेटतात मी तुम्हाला आईस्क्रीम खाऊन बाय बाय सो गाईज आता मी जस्ट आईस्क्रीम खाल्लं तुम्हाला दाखवलं ते खाऊन त्याचा कचरा मी इथेच ठेवलाय आणि आता दुसरा आईस्क्रीम अजून एक पप्पा दुकानात गेलेले सगळ्यांसाठी आणले आता माझ्यासाठी आज माझा बर्थडे आहे नाव आय विल यू हॅव टू पॅम्पर मी टुडे आज माझा बर्थडे आहे तर मी हे आईस्क्रीम खाते आणि क्लासेस वगैरे आहेत सो संध्याकाळी आज काही सेलिब्रेशन नसणार आहे सो मोस्टली मी उद्याच काहीतरी शूट करेन बिकॉज आज तरी नसेल काय जास्त पप्पा सो उद्याच मी शूट करते आणि उद्या दाखवते सो गाईज आता आज संकष्टी होती सो मम्मीने मोदक बनवलेत आणि आता मी असं त्याच्यामध्ये काय करतात पाणी सोडतंय मग नैवेद्य दाखवते ही बघ स्वतःचा आवाज होते बाकी मम्मी पण एक ना आता जो माझा बर्थडेचा दिवस होता तो संपलेला आणि दुसऱ्या दिवशी 7 मार्चला आम्ही लोक सेलिब्रेशन करणार होतो सो सकाळी आम्ही मावशीला फोन लावला की येतेस की नाही वगैरे वगैरे विचारायला तर सगळे हेच बोलायला लागले की नाही हे ते करून मला नाही बोलले हा आणि सगळ्यांचं चालूच होतं की आम्ही नाही येणार आहे येऊ नाही शकणार असं तसं आणि ना नंतर ना मला डाऊट आला की हे लोक सगळे एकत्र नाही बोलतायत आणि सगळे हो पण बोलत होते आधी असं कसं होऊ शकतं ब्रो सो ना मग दुपारी माझ्याकडे लॅपटॉप होता तेव्हा मी ना दीदीचं व्हॉट्सअप चेक केलं त्याच्यात तेव्हा मला थोडीशी हिंट लागली की ही लोक येणार आहेत पण तरी पण नाही मी चॅट्स ना ओपन करून बघितलेले मला फक्त पूजा मावशीचा मेसेज दिसला की लास्ट मेसेज जो होता ना तो की ओके ते हे टाकलेलं तू तिने स्क्रीनशॉट टाकलेला कशाचा तरीचा सो मला ते दिसलं आणि मला असं वाटलं की ठीक आहे कदाचित ही लोक येत असतील पण तरी पण नंतर नाहीच चाललेलं पण मला तरी आतून इंट्युशन होतं की ही लोक येऊ शकतात आणि नंतर मग जेव्हा मी तयारी करत होती तर मावशीचा कॉल आला आणि ही मला रिझन काय देते माहिती नाही ते मावशीला वड्याचं पीठ हवं होतं म्हणून तिने कॉल केलेला हा पण नॉट लाईक दॅट ना आता आम्ही वरती गेली आली तयारी वगैरे केली खाली येऊन आम्ही किती वेळ बसलेलो बाकीच्या फ्रेंड्सचे पण फोन चालू होते लोकेशन सेंड कर हे ते मग तोपर्यंत मावशी आली अँड आय वॉज सरप्राईज सो तुम्ही हे पुढच्या दिवशीचं इव्हिनिंगचं शूट बघा सो गाईज मी आता तयारी करून खाली आलो एवढा वेळ बसलेलो अँड आय गॉट अ सरप्राईज मावशी आणि आजी आलेल्या आहेत थँक्यू वेटचा फोन आहे झालं का बघायचं आजी पण आलेली आहे आणि मावशी पण आलेली आहे मावशी पण आलेली आहे सो मी करते तुम्हाला 2 मिनिटात गाईज फायनली हे बघा हे डेकोरेशन सगळं झालेलं आहे माझे सगळे फ्रेंड्स आलेले आहेत आणि अजून येत आहेत आणि हा माझा केक आहे माय फेवरेट भाई थांबा दाखवत आहे तुम्हाला आणि आता मग गाणं नको लावू यार कॉपीराईट येणार सो दीदी फोन सेट कर तू कसा पण ठेव काप 1 2 3 स्टार्ट Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Gayatri. Happy birthday to you. Papa, may God bless you. May God bless you. Happy birthday dear Gayatri. Happy birthday to you. नहीं प्लीज
घ्या उचला उचला. अरे भरवते नको लावू. बाई माझ्या तर डोक्यावर लावलं होतं लास्ट टाइम. हॅपी बर्थडे. अरे होळी घेताय. अरे हे काय आहे यार. मॅचिंग आहे तुझ्या. अरे मॅचिंग आहे. काय करतोय गे नको रे घाबरेल. दयस्वीला देत आहे. अरे यार मनस्वी तू दे. व्हिडिओ काढते. ए हा मी देते. दयस्वी खाऊन घे. तू ब्लॉगिंग करतोय. माझा फोन. अरे तू खाऊन घे. त्यांना देते काकी. मम्मी बोलली पहिला तुला दे. कसले हगऱ्या तुम्ही. काल दिसते मला. घाबरते तिला. आणि आला काय बोलते, आम्ही कोणी आहोत, आम्ही काही नाही करत. आणि हे बघा उसको केक के अंदर डालना चाहिए. वेफर में रखा था. व्हिडिओसाठी अरे काय जबरदस्ती होता व्हिडिओसाठी काय नाही करत तुला. ठीक आहे खा ले ना. एक कोट बाकी आहे. तुम्ही बाकी बाकी आहे ना. ऐसा काम करेगा. मेहनत कर रहा है. इसके मेहनत को थोड़ा लाइक्स कर दो. यो कामवाली काय बोलत आहे का? तेव्हा आमची कामवाली इथे आहे. फेमस कामवाली आहे. 10 रुपये घेते महिन्याची. है ना? ए ती बी चांगली. मग 5 रुपये घेते ती कामाची. वो हम दोनों का चॉइस हम दोनों का. ताप असून पण आली आहे ती कामं करायला. बघ मेरा पैसा बजेट. मांडीवर बस कशी बसली आहे बघा. मी नाही लहान मुली नाही. रिक्षामध्ये तुला 20 रुपये जास्त तुला मांडीवर मिरची आणि तिची व्हॅल्यू अरे का 20 रुपये अरे खा तर. अरे फ्राय केलं आम्ही त्याला मस्त मसाला वगैरे लावून. 50 रुपये का ऑटो. खा खा हॅपी खा खा. अरे माझ्यामध्ये पण टाक. ट्रायपॉड वाटी असताना घे घे बोल बोल बोल. हा बुके मला पूर्वानी दिला आहे जो की मला खूप जास्त आवडला. मी त्यातला क्लच पण लावलाय. हे एक किचन आहे आणि अजून एक क्लच आहे आणि हे फ्लावर्स. कुठे फ्लावर्स दाखवते नीट दाखव. हे फ्लावर्स आणि फ्लावर्स मला आवडलं आहे खरंच खूप. नाही मी तरी बऱ्यापैकी घेतलं. मृण्मयीचं गिफ्ट आताच बोलते. सो हे मी असं जपून जपून नाही काढते. थँक्यू. ए वाओ बेला विटा मैंने सेम ऐसा वाला दूसरा दिया था बट हमारा आवडला. ते पण मी एक जो यूज करते उसको भी वही मिला मेरे को भी इसको भी वही मिला था. वाला बातें मेरे को 4-5 वाला. हाँ, मेरा मेंस वाला था पर फायदा नहीं हुआ. अगं दयस्वी नीट फाड. हाँ, कोणाचं आहे हे? छान मला आवडलं. छान मला आवडलं. इसके लोगों ने कागद दे पिशवी हात नाही तर ते कशा तरी ठेवून दे. So now this gift is from me आणि आर्यन. So तुम्ही हे गिफ्ट करा also. अरे मी त्याचं बोलली आपण त्याला शिकवतो ना. इसे आप इसे आप
अर्धे अर्धे करूया. आपण नाही बघायला पाहिजे आता. आम्ही नंतर आपण परफ्यूमच मी वाचल्यावरच कळलं ते पहिलं लिहिलं काय वाचा तुम्हीच वाचा. थांब थांब दिसरच नाही. मर्डर मर्डर काय आहे तेरा ती चुकीला मदर ऑफ ती चुकीला पण ते चुकीली पटकन कर ग दयस्वी. पटकन पटकन कर. नाही अरे जेवायचं आहे लोकांना. लांब जायचंय. ए जेवून जा. मम्मीने आयडिया दिली होती. दुसरी आहे ना. पहिली संपवली का. फर्स्ट बुक मी अजून संपवली नाहीये पण मला मंडाला मंडाला उलट दाखवते. सॉरी आय लव्ह अरे आम्ही कचऱ्याची पिशवी कोण अगं पटकन उघड. कैची दिली ना. हा ना तिचं प्रँक गिफ्ट बाकी आहे ना. एक्झाम प्रँक गिफ्ट एक्झाम बदललं नाही. अगं नीट दाखव. हलवते काय ते समोर आणून. दिस इज यू अगेन. हे परत पूर्वाने दिलेलं आहे. नाही चालेल मला बिकॉज ते ठीक आहे. नाही कसं क्रोशाचंच आहे ते पण ना. हे आहे ना बँडाना आहे ना. एक मिनिट रुकवत सगळं त्यांनी सांगितलं. हे कोस्टर्स आहेत ना. हे कोस्टर आहे आणि हे काय बोलली बँडाना. अरे ते असं बांधतात ना. अरे असं हा माहिती आहे. मग कळलं ते असं वाटतं. कोणतरी आलं. तनिष्का आली बघ. मला खूप आवडलं. पूर्वाचे जेवढे पण गिफ्ट आहे तन्वीचा गिफ्ट. अजून कोणतरी आलं. मला असं काय वाटतं तू साबण दिलाय. ये हा हा ये दयस्वी. त्यांना आज बोलो. वेलकम वेलकम सांगी तनिष्का. थँक्यू. अरे खोल लवकर. बंधने भाई काय दिलं यार आमच्याकडे पावडर यूज करतात. सारे छान यूज करतात. क्रिकेटचे कपडे धुवायला तो साबण आहे. काय ए ह्याच्यावर बस. बारीकच आहे. एकापेक्षा एक ह्याच्यावर पण बघायला लिहिलंय. का तू दिसलं नाही. हे सोडते नाही हे ताई दिसलं पाहिजे. ते नाही दाखवायचं. अरे अरे एक कॅमेरामॅन आला तुझा. आमचा नवीन कॅमेरामॅन आलेला आहे आज. ये दयस्वी पटकन उघड. सगळ्यांना आता नंतर दाखव. आता दयस्वी एक काम कर. आता नंतर हा लिप ग्लॉस आहे. बस आला आता. हो हो थांबा. नंतर उघड. सगळ्यांना जेवून पाठवायचं. नंतर दाखवते मी. आता आधी जेवून बाय बोल. हे गिफ्ट मला धैर्यश्री दिलंय बस. कशाला आता हा हा 20 व्हिडिओ काढते. अबे यार व्हिडिओ चालू आहे. पूर्वा पूर्वा ओ क्या दिया पूर्वा धरेज का फिल्टर दे धरेज का फिल्टर दे पूर्वा. सी दिस भाई. ओ वाव धरेज गिफ्ट अर्धे अनबॉक्स केलेत. अर्धे अनबॉक्स नाही केलेत आणि सगळे जेवतायत. हे बघा जेवून झालं. समोर असायचं ना. हे बघा सगळे जेवतायत. ते मावशी आजी. ते अजून एक आजी. हे बघा
हा पण जेवतो. हा पूर्ण गुंग आहे जेवणात. आणि हा स्वराज द ओजी कॅमेरामॅन इथे सगळे बाहेर आहेत. आणि हा घरामध्ये पण हे बघा सगळे बसले आहेत. सो आता ह्या लोकांचं सगळ्यांचं जेवण झालं की मी जेवेन, मग गिफ्ट अनबॉक्सिंग करून ते पण टाकते मी. अर्धे केले अर्धे बाकी आहेत. आणि उद्या काय 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 बिटर करून ब्लॉक काढ द्या, आमच्यावर नाही बसली. अरे कारण मला वाढायचं आहे सगळ्यांना. अर्धे इथे बसले अर्धे तिथे बसले आहेत. कोणासोबत बसू? मग ह्या लोकांचं सुरू होतं तू लोक साथ ही बैठ, तू ये लोक साथ ही बैठ. म्हणून मी क्लासेस आणि स्कूलवाले मिक्स करून बसवलंय. अर्धे स्कूलवाले तिकडे अर्धे स्कूलवाले इकडे, क्लासेसवाले तिकडे इकडे. हा मी नॉनव्हेज वाले गाईज. माहिती आहे मी वेज सुरू करणार आहे बट नॉट नाव. आफ्टर फ्यू इयर्स म्हणजे 2031 32. दुनिया खतम हो जाएगी. हा आफ्टर दुनिया खतम हो जाएगी. सो आता काय तुझी पाल घेऊन जा. अरे यार ह्या लोकांना सो आता भेटते डायरेक्ट मी जेवताना. आणि घरी गेलेत, माझं जेवण झालंय. ते काका काकी पण आले आहेत. हे सगळे बसून गप्पा मारत आहेत. आणि ह्याचं बघायचं सरस काय करतो. हा ते माझं स्केचबुक आहे त्याच्यामध्ये खेळलं. आणि मगाशी मी गिफ्ट अनबॉक्स केले बट मी एवढं नीट नाही बघितलं. स्वतः मी प्रत्येक गिफ्ट तुम्हाला नीट दाखवते. खाली ते पुसलं नाहीये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा फुल माझा बर्थडे रिलेटेड व्हिडिओ होता. सो तो म्हणजे मी क्लिप्स काढलेले जेवढे मला मिळाले माझ्या फ्रेंड्स थ्रू मी तेच टाकलेत. बिकॉज मी जास्त काही शूट नव्हतं केलं सेकंड डे पार्टी ज्या दिवशी होती तेव्हा. बट छोट्या छोट्या काही गोष्टी होत्या त्या मी टाकलेल्या आहेत. आणि एक व्हिडिओ आहे जो अनबॉक्सिंगवाला, तो काय माझ्या फ्रेंड्सला सुचला आणि त्याने फिल्टर लावून स्नॅपचॅटमध्ये शूट केला आहे. सो म्हणून ते जरासा फिल्टर आला असेल माझ्या एका फ्रेंडच्या फेसवर. सो ते जरासं इग्नोर करा. पण गिफ्ट त्याचं खूप छान होतं, मला खूप आवडलेलं. आणि बाकीचे गिफ्ट्स पण मी आधी फोटो टाकलेला पण नंतर मी नाही दाखवले बिकॉज मी नाहीच दाखवू शकली. मी काही शूटच नाही केलं तेव्हा त्याच्यानंतर. सो म्हणून. आणि अजून मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसे व्हिडिओज हवे आहेत. वुमन्स डे स्पेशल पण एक व्हिडिओ येणार आहे उद्या परवामध्ये येईल तो पण. आणि स्टे ट्यून फॉर दॅट व्हिडिओ. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.